राज्यभरात ज्या वक्तव्याची चर्चा आहे ते वक्तव्य म्हणजेच भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केलेलं मराठी भाषिकांविरोधातील हे वक्तव्य। मराठी भाषिकांविरोधात त्यांनी गरळ ओकली आहे। मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर यावं, आपटून आपटून मारू असं संतापजनक वक्तव्य दुबेंनी केलंय। बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात तुम्हाला दाखवून देऊ मराठी लोक कुणाची भाकर खातायत असं संतापजनक वक्तव्य हे निशिकांत दुबेंनी केलंय। आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगतायत असं खळबळजनक वक्तव्य दुबेंनी केलंय। भाजप खासदार निशिकांत दुबेंची भाषा घसरल्याचं पाहायला मिळतंय। मराठी आंदोलक सदाउद्दीन, मसूद अजहर, दाऊद सारखे हिंदी भाषिकांना मनसेनं मारहाण केल्यानंतर हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे। आपल्या घरात कुत्राही वाघ असतो असं खळबळजनक वक्तव्य हे निशिकांत दुबेंनी केलंय। तर हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, कोण कुत्रा कोण वाघ ते तुम्हीच ठरवा। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला टॅग करत हे ट्विट करण्यात आलेलं आहे। भाजपच्या दुबेंचं हे ठाकरेंना आता थेट आव्हान करण्यात आलंय। हम मराठी का सम्मान करते हैं। मराठी एक आदरणीय भाषा है और हम छत्रपति साहूजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, हम तो सभी मराठी स्वतंत्रता सेनानियों का सम्मान करते हैं। महाराष्ट्र के स्वतंत्रता में, हमारी भारत की स्वतंत्रता में बहुत बड़ा योगदान है। लेकिन आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं। और यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं। तर निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं। अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही। आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला, जो मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस। आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे, न आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे। आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत। फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। त्यांना लहानाचं मोठं कशा करण्यात आलं हे दिसतंय। त्यांच्या मनामध्ये किती द्वेष भरलेला आहे हे दिसतंय। विविधतेतून एकता हे आपल्या देशाचा, हिंदुस्थानाचा, भारताचा अभिमान आहे आणि त्याच्यामध्ये अशी भाषा करणं खरोखर निंदनीय आहे। निषेध आहे यांच्या काय विश्वगुरू बनायला निघालेत ना यांचे नेते, ते विश्वगुरू असं कुत्रा, मांजर, ठोका मारी असं करून विश्वगुरू होत नसतो। वसुंधैव कुटुंबकम सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं। वेड्यासारखी भाषा बोलतायत। यांच्या सिनियर्सनी यांना खरं तंबी दिली पाहिजे आणि यांनी मेंटल चेकअप करून घेतलं पाहिजे स्वतःचं। त्यांना फक्त आणि फक्त आणि फक्त 365 दिवस 24 तास राजकारण करायचं असतं, बाकी त्यांना काहीही करायचं नसतं। हाच निशिकांत दुबे होता ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश हे यादवी पेटवू इच्छितात असं म्हटलं। खरं सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदी बसलेल्या मुख्य न्यायाधीशाला असं म्हणणं की हे यादवी पेटवतायत इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट। म्हणजे संविधानाच्या रक्षणासाठी ज्यांनी या देशातल्या कायद्याची सर्वोच्च पदावर बसलेत त्यांच्याकडे यादवी पेटवतात असं बोट दाखवणं त्याला मुजोरी म्हणतात। भाजपच्या माध्यमातून वारंवार हा रचण्यात आलेला मला डाव दिसतो। मुद्दामून एखाद्या गुजराती माणसाला भडकवायचं, मराठी माणसाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग उत्तर भारतीयांनी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग कदाचित अन्य कुठल्या तरी अमराठी व्यक्तीला, एखाद्या प्याद्याला पुढे करायचा, जेणेकरून जर मराठी माणूस उद्या डिवचला आणि त्यांनी उद्या हात उगारला आणि मग त्यानंतर बघा हे आता मराठी माणसं सगळ्यांनाच मारतात, हा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा भाजपच्या माध्यमातून सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।